नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. बस बाबा, आता कुठल्याच गोष्टींचा अजिबात विचार करायचा नाही. तो माणूस माझ्या आयुष्यातील एक भयानक स्वप्न होता असं मी समजेन. आता तुम्ही म्हणाल तेच मी करेन. मला फक्त तुम्ही हवे आहात, बाकी कोणी नको. ती त्यांना धीर देत बोलली. तिच्या बाबांना तिचा खूप अभिमान होता. त्यांनी त्यांचा थरथरता हात तिच्या डोक्यावर ठेवला आणि मायेने फिरवला, जसं की त्यांना तिला सांगायचं होतं की घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बाबा, तुम्ही आराम करा, आम्ही बाहेर थांबतो, समीर बोलला. सत्यम, त्यांनी अडखळत विचारलं. घरी आहे, यशोदा मावशी काळजी घेत आहेत त्याची, माया बोलली. त्याला आण, ते अडखळत हळू आवाजात बोलले. त्याला इथे आणलं तर तुम्ही अजिबात आराम करणार नाही आणि तोही तुमच्याकडे यायचं म्हणून हट्ट करेल बाबा, माया बोलली. तर त्यांनी छोटंसं तोंड केलं. माया बरोबर बोलते बाबा, तुम्हाला आरामाची खूप गरज आहे. 2 दिवसांनी तुम्हाला डिस्चार्ज मिळेल आणि मग घरी गेल्यावर हवा तेवढा लाड करा तुमच्या नातवाचा, समीर हसत बोलला. आणि मग संग्रामही हसले. दिवसभर हॉस्पिटलमध्ये थांबून माया आणि गाथाला समीरने घरी पाठवले. त्या जातच नव्हत्या, परंतु सत्यम आता त्यांच्याशिवाय राहत नव्हता म्हणून दोघेही घरी गेल्या. समीर एकटाच हॉस्पिटलमध्ये होता. ऑफिस एम्प्लॉईजचे बरेच फोन मेसेजेस त्याला येत होते. तो सगळ्यांना मिस्टर सरपोतदार ठीक आहेत हे आवर्जून सांगत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी समीर, शिव तिथे आला. मिस्टर सरपोतदारांना हार्ट अटॅक आला हे त्यालाही कळालं होतं आणि म्हणून तो त्यांना भेटायला आला. त्यांची विचारपूस करायला तो हॉस्पिटलमध्ये आला होता. त्याला पाहून समीरला खूप राग आला आणि त्याने त्याला पाहून न पाहिल्यासारखं केलं. कसे आहेत काका, शिव त्यांच्या जवळ येऊन बोलला. तुमच्या कृपेनं अजून जिवंत आहेत, समीर तिरकसपणे बोलला. जे झालं ते खूप वाईट झालं समीर, काकांना आता खूप जपायला हवं. काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. मी आलोच डॉक्टरांशी भेटून, शिव बोलला. स्टॉप, समीरने त्याला तिथंच थांबवलं. बाबांची आज जी काही अवस्था आहे ना शिव, ती फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. मग आता ही खोटी काळजी करण्याचा देखावा का करताय तुम्ही लोक, समीर रागानं बोलला. काकांच्या या अवस्थेला जितका देवांश जबाबदार आहे ना समीर, तितकीच गाथा सुद्धा आहे, शिव बोलला. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन डॉक्टर शिव, गाथानं लग्न नाही मोडलं, तुमच्या मित्रानं मोडलंय. अरे जर त्याला गाथाशी लग्न करायचंच नव्हतं तर हा खेळ रचलाच कशाला? का तिच्या आयुष्याशी खेळला तुझा मित्र? ती जर पसंत नव्हती ना त्याला, तर मग तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय त्यानं का घेतला? भर मांडवात तिचा हात सोडला त्यानं. लग्न अर्ध्यावर सोडून तो निघून गेला. जराही विचार केला नाही की त्याच्या अशा वागण्याचा काय परिणाम होईल. गाथा जी त्याच्यावर इतकं प्रेम करते, त्याला सर्वस्व म्हणते, तिचं काय होईल? खूप मोठा डॉक्टर आहे ना तो, लोकांचा जीव वाचवतो. मग त्याच्या अशा वागण्याने बाबांचा जीव धोक्यात येईल, त्याचं काय? खरं तर त्याची ही इमेज आहे ना, तो सगळा एक दिखावा आहे. तुझा मित्र ना खोटारडा आहे, मतलबी आहे, स्वार्थी आणि अत्यंत निर्दयी डॉक्टर आहे, समीर बोलला. देवांशने जे काही केलं त्यावरनं तू हे बोलतोयस ना समीर, पण तुला माहित आहे का त्यानं हे का केलं? शिव बोलला आणि समीर फक्त त्याच्याकडे पाहत होता. मान्य आहे मला की देव थोडा रागीट आहे, प्रॅक्टिकल माणूस आहे, पण त्यानं कधीच कोणाचं वाईट केलं नाही की चिंतलं नाही. मग असा अचानक तो का वागला? का स्वतःच्याच लग्नात विधी अर्ध्यावर सोडून तो नववधूला सोडून एकटाच घरी निघून गेला? ऐकायचं तुला? तर मग ऐक. देवकडून जी चूक झाली होती ना, ज्याचं प्रायश्चित्त म्हणून तो गाथाशी हे लग्न करायला तयार झाला होता, खरं तर त्यात त्याची चूक नव्हतीच. त्यात गाथा पूर्णपणे चुकीची होती. तिनेच देवला लव ड्रग दिलं होतं आणि देवकडनं ती चूक घडली. त्यावेळी त्याला स्त्री शरीराची गरज होती आणि गाथानं समोर येऊन ती गरज पूर्ण केली. हा पूर्ण प्लॅन गाथाचा होता, समीर. याचा पुरावा आहे देवकडे. देवला तिच्या या खोटारडेपणाचा राग आला आणि तो नको ते करून बसला. मी मान्य करतो की तो चुकला आणि लग्न अर्ध्यावर सोडून निघून गेला. जी गोष्ट बसून सोडवता आली असती त्यासाठी त्यानं कुणालाही वेळ दिला नाही, शिव निराश होत बोलला. वाह डॉक्टर वाह, व्हेरी नाईस, समीरनं टाळ्या वाजवल्या. तुम्ही लोक चुकून डॉक्टर झालात. खरं तर तुम्ही पॉलिटिशियन शोभता. एखाद्याच्या चुकीचं खापर दुखरं कसं फोडायचं हे चांगलंच जाणता तुम्ही. सगळा ब्लेम गाथावर टाकून तुम्ही मोकळे झालात. आणि तुम्ही तर, तुम्हाला काय वाटतं
तुमचा मित्र काहीही आरोप करेल आणि मी ऐकून घेऊ? तो म्हणेल गाथा चुकीची आहे तर आम्ही मान्य करू? अजिबात नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा डॉक्टर, तो जो वर ईश्वर आहे ना, त्यानं जरी खाली येऊन आम्हाला सांगितलं ना की यात गाथाची चूक आहे, जे काही झालंय ते गाथानं केलंय, तरीही आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. गाथा कितीही अल्लड नासमज असली ना तरी ती अशी कपटी अजिबात नाही. माझ्याकडे बोलण्यासारखं अजून खूप काही आहे, परंतु ही बोलण्याची ना वेळ आहे ना जागा. तुम्ही जाऊ शकता. समीर त्याला हात जोडून बोलला आणि शिव तिथून निघून गेला. समोर गाथा उभी होती. तिनं हे सगळं ऐकलं होतं. ती निर्विकार चेहऱ्याने शिवकडे पाहत होती. शिवला तिला पाहून कसं तरीच झालं. तो काहीच न बोलता तिथून जात होता. 1 मिनिट डॉक्टर साहेब, गाथा पाठीमागून बोलली आणि शिव जागेच थांबला. हे जे तुमच्या मित्रानं माझ्यावर आरोप केलेत ना, एक ना एक दिवस ते खोटे ठरणारच आहेत. आणि त्या दिवशी तुमचा मित्र स्वतःच्या चुकीवरती खूप पश्चाताप करेल. कदाचित तो माझी माफी मागण्यासाठी परत येईलही, परंतु त्याला माफी मिळणार नाही. काय वाटलं त्याला? गाथाला कोणी नाही, तो कसाही वागला तरी त्याला कोणी काही बोलणार नाही. रॉंग मिस्टर शिव. त्यानं गाथाचं प्रेम पाहिलंय, गाथाचा राग नाही. जाऊन सांगा तुमच्या मित्राला, आजपासून ही गाथा सरपोतदार मेली त्याच्यासाठी. बोलताना तिच्या डोळ्यातनं पाणी बाहेर येत होतं आणि आवाज थरथरत होता. समीरनं तिला सावरलं. तिच्या बोलण्यानं शिवलाही फार वाईट वाटलं आणि त्याचेही डोळे पाणावले. तो काहीच न बोलता तिथून निघून गेला. जिजू, मी खूप चुकीच्या माणसावर प्रेम केलं जिजू. आय एम सॉरी. मी तुमचं आणि बाबांचं ऐकलं नाही. हाऊ फूल एम आय जिजू. त्याच्या प्रेमात मी इतकी आंधळी झाली होती की तो माझ्याबद्दल असा नीच विचार करू शकतो असं स्वप्नातही वाटलं नव्हतं मला. गाथा समीरला मिठी मारून रडत होती. बस, आता रडून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. जे झालं ते झालं. आपल्याला आता बाबांना सांभाळायचे. त्यांना या गोष्टी माहीत होता कामा नाहीत. समजतंय ना तुला मी काय बोलतोय? समीर तिला गोंजारत सावरत बोलला. हो, आता मला त्या गोष्टी कधी आठवायच्याही नाहीत. आय प्रॉमिस. माझं वाईट स्वप्न म्हणून मी सगळं काही विसरेन. ती डोळे पुसत बोलली. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. समीर तिची पाठ थोपटत बोलला. तर मग मित्रांनो, आता नक्की हा काय घोळ आहे? खरंच गाथानं असं काही केलेलं आहे का, की वेगळंच काहीतरी झालेलं आहे? पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत ही लव्ह स्टोरी, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.